इचलकरंजीत फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतीची सुरुवात। हातकणंगले तालुका विधी सेवा समिती व दी इचलकरंजी बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमानाने इचलकरंजी परिसर व ग्रामीण भागामध्ये मीडिएशन व इतर विविध कायद्यांची माहिती करून देण्यासाठी फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतची सुरुवात हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हा न्यायाधीश जे.एल. गांधी यांच्या हस्ते करण्यात आले। सदर कार्यक्रम माननीय न्यायाधीश सो पी.एन. रोकडे, माननीय न्यायाधीश सो डी.बी. साठे, माननीय न्यायाधीश सो ए.एम. गायकवाड मॅडम, माननीय न्यायाधीश सो ए.आर. कुलकर्णी व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी बोलताना माननीय जिल्हा न्यायाधीश जे.एल. गांधी यांनी विधी सेवा समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सेवेचा सर्व नागरिकांनी व पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले। सदर कार्यक्रमास सीनियर ॲडव्होकेट व्ही.बी. चव्हाण, ॲडव्होकेट भरत जोशी, ॲडव्होकेट धीरज पारिक, ॲडव्होकेट ऋतुराज गळदगे, ॲडव्होकेट अयूब कोतवाल, ॲडव्होकेट अक्षय चोकाकर, ॲडव्होकेट शंकर केंदार, ॲडव्होकेट सोनल कदम, ॲडव्होकेट सन्नीश दरिबे, अधीक्षक महेश धोपाटे, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार हजर होते। उद्या दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी चंदूर ग्रामपंचायत येथे व दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी रांगोळी ग्रामपंचायत येथे फिरते विधी सेवा केंद्र भेट देणार आहेत। सदरचे फिरते विधी सेवा केंद्राने आज कोरोची शाळेस व ग्रामपंचायतीस भेट दिली व फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतचे महत्त्व सांगत माननीय न्यायाधीश डी.बी. साठे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी सरकारी वकील उदयसिंग जगताप व ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष भोरे, ग्रामसेवक आर.सी. पाटील, पदाधिकारी व ग्रामस्थ हजर होते। सदर कार्यक्रमाचे नियोजनास दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार, सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल, खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणबर, कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत, ॲडव्होकेट पी.जे. झपाटे, क्लार्क प्रवीणभाऊ फगरे, विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर, अभिजित माने व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले। चॅनेलला सबस्क्राइब